नमस्कार मंडळी एक महत्त्वाचं सूचना द्यायची आहे तुम्हाला का आपल्या नावाने ना श्रीरामपूरमध्ये आपलं एकच शाखा आहे. श्रीरामपूरमध्ये अजून पण सांगतं दुसरी शाखा नाही आहे. तर मंडळी असे पॉकेट पण तयार झालेले आहे. सगळ्यांना सांगतो या पॉकेटवर फक्त भाऊसाहेब रणशूर नाव असेल तर ओरिजिनल औषध घ्यायचं बाई इथं भाऊसाहेब रणशूर आणि मोबाईल नंबर तर औषध घ्यायचं त्यांच्याकडून. हे जर डुप्लिकेट असेल तर घ्यायचं नाही. आता यांच्या समोर पण किस्सा झालेला का बरोबर का नाही? बरोबर आहे. समोरचा आता मी व्यक्ती- आल्याच्या नंतर हा. मी शिर्डीहून येत असतानाच फोन लावला. ते म्हणले की आम्ही महाबळेश्वरला गेलो हा. आणि तुम्हाला आम्ही शिर्डीमध्ये औषध देतो. ते म्हणले मला फोन पे करा. मी म्हणलो फोन पे नाही करणार, तुम्ही आम्हाला टाक्यावर बाय हँड द्या, नंतर पैसे देतो. नाही म्हणलं मी घरी जाऊन येतो तुमच्या, असो की नसो. मी आज घरी आलो, ते घरीच होते. म्हणजे आज म्हणजे दोन फ्रॉड म्हणजे fraud म्हणजे सोबत फ्रॉड आता झालेला तुमच्या सोबत फ्रॉड झाले. याच्या अगोदर एक व्यक्ती आलता, त्यांनी दुसरीकून श्रीरामपूर म्हणजे तालुक्यामध्ये दुसऱ्याकडून औषध घेतलं होतं. पॉकेट असंच होतं. फक्त एवढं आहे का आपलं नाव असेल तर घ्यायचं भाऊसाहेब रणशूर, नसेल तर श्रीरामपूरमध्ये एकच ठिकाणी दुसरीकडे औषध अवेलेबल नाही. तुम्ही डायरेक्ट घरी आले तर तुम्हाला 100% औषध मिळेल. का मी ऑनलाईन देत नाही कुणाला. आणि माझी फक्त 3 ते 4 शाखा, एक टेंभुर्णी, आपलं एक जालना आहे, टेंभुर्णीला आत्ता दिलेलं आहे, बारामतीमध्ये बिगवणला आहे आणि श्रीरामपूर सगळ्यात मेन शाखा आपलं श्रीरामपूर. एकच ठिकाणी भाऊसाहेब रणशूर या पॉकेटवर नाव असल्याशिवाय घ्यायचंच नाही औषध कुणाकडून पण. आणि सगळं डुप्लिकेट औषध घेतलं तुम्हाला त्याचं फरक जाणवलं तेव्हा बोला. बरोबर का नाही? आता ते समोर जे आहे ते बोलतं आपण. आता तो व्यक्ती काय म्हणे 4 पुढे खाल्ले, फरक पडला का त्याला? शेवटी माझ्याकडेच आलं ना. जे आहे तेच आपण सांगायला काय अडचण नाही. काय लोकांना नागन फसून हे करायचं. मोबाईल चालू असो किंवा बंद असो, श्रीरामपूर मध्ये आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फक्त श्रीरामपूर सुतगिरणी गेट विचारल्यानंतर भाऊसाहेब रणशूर म्हटलं तर तुम्हाला कोणी पण इथं आणते. फक्त गावाचं कोणी म्हटलं मी स्टँड आणून देतो